नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिल्यांदाच सुमित विजयचं हार्दिक हार्दिक स्वागत रत्न मराठी मीडियावरती. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. झी मराठी आणि त्यांचं मालिका आणि त्या मालिकेला प्रमोशन करण्याची एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळं समीकरण आत्ता बनलेलं आहे. करेक्ट. एक आदर्शवादी गोष्ट. आणि जसं सिनेमाचं प्रमोशन होतं त्या पद्धतीने मालिकेचं प्रमोशन सुद्धा होऊ शकतं. एक पायंडा झी मराठीने पाडलेला आहे. त्याच्यामुळे होतं काय की कलाकार ती मालिका ऑन एअर यायच्या आधीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. हा एक वेगळ्या पद्धतीचं बेनिफिट हे कलाकारांना मिळतं आणि त्या बाबतीत तू आता खूप सुदैवी ठरलेला आहे. तुझी पहिली मालिका तीही झीवरती आणि त्याच्यानंतर झीचा अशा पद्धतीचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ह्या सगळ्या गोष्टीकडे तू सुमित म्हणून कसं पाहतोस आणि आत्तापर्यंत ह्याच्यामधून तुला कशा पद्धतीचं बेनिफिट झालेलं आहे ॲज अन ॲक्टर? मला असं वाटतं झी मराठीवर एकतर पहिल्यांदा सिरियल करणं हीच मोठी गोष्ट आहे. कारण की आपण अल्फा मराठीपासून झी मराठीला बघत आलो. त्यावेळेच्या सिरियल आपण अशा खूप लहान होतो त्यावेळेला आपण. 52 एपिसोड. त्यामुळे ते असं भारी वाटायचं बघायला. तिथं तुम्हाला लीड करायला मिळते. त्यात झी मराठीचं जसं तुम्ही प्रश्न आत्ता विचारला की झी मराठीवर तुम्ही काम जेव्हा करता तेव्हा जी काही ती प्रोसेस आहे ती मला दिसताना अशी दिसते की मार्केटिंगमुळं तुम्हाला लोक, जसं मी म्हणलं ना, सिरियल व्हायच्या आधीच लोक असे व्हायला चालू होतात की अरे फॉलोअर्स वडेवर आता ते काय इंस्टाग्रामचं झालं आहे, पण अननोन लोक पण तुम्हाला फोन करतात. इंडस्ट्रीतले पण लोकांचे मला ज्यांच्यावर मी काम नाही केलं ते सुद्धा तुम्हाला कॉल करतात, कारण झी मराठी एक ब्रँड आहे. सो त्यामुळं त्याचा फायदा नक्कीच होतो ॲज अन आर्टिस्ट म्हणून होतोच. प्लस जसं तुम्ही म्हणता की तुमचे फॅन फॉलोईंग किंवा तुमचे जे आपण म्हणू शकतो फॉलोअर्स आहेत ते थोडंसं ना तुम्हाला बघायला चालू करतात की अरे हे असं असं आहे, हे तसं तसं आहे. जे मी थोडा इंस्टाग्रामवर तसा ॲक्टिव्ह नाही आहे, सोशल मीडिया मी खरंच ॲक्टिव्ह नाही आहे. आता व्हावं लागेल. झी मराठी मला करायला होते. झी मराठी तू बघ आम्ही एवढं करलं तर तू तेवढं तरी करायला पाहिजे असं आहे ते. येस. हां. ह्या मालिकेची मग निवड प्रक्रिया कशी होती तुझ्या बाबतीत? ॲक्च्युली माझं मालिकेचं असं झालं की झी मराठीकडनं मला कॉल आलेला, कारण की झी डॉकीची ती फिल्म केली होती आणि आणखी काही माझे एक प्रोड्युसर्स होते जनकर सर म्हणून, त्यांना सांगितलं होतं की अरे हा गुड ॲक्टर आहे आणि तुम्ही बघा म्हणून, कारण ते शोधत होते या सिरियलसाठी मराठी कोल्हापुरातला पोरगा शोधत होते ज्यानं काम केलं थोडंफार आधी. मग त्यामुळे त्यांचं असं झालं की तू करशील का म्हणून. मग त्यांचा मी म्हणलं हो. मग त्यांनी सॉलला दिलं. मग त्याच्यानंतर सॉलचं मला कॉल आलेला की तू जे काही आमचं जे कॅरेक्टर त्याचे थोडेफार ऑडिशन्स पाठव. पण त्या ऑडिशनमध्ये मध्ये गॅप पडलेला थोडासा, एक दीड महिन्याचा, कारण ती प्रोसेस होती आणि आपण एक्सायटेड असताना की यार झीचं मला आता झालं वगैरे, पण ते त्यांच्याकडून ते परत डिक्लाईन झालेलं. डिक्लाईन द सेन्स कॉल आलं नव्हतं, त्यांची ती प्रोसेस चालू होती. पण आपण ॲज अन ॲक्टर थोडं असतं ना की अरे कधी येणार कधी येणार कधी येणार. पण त्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालं. पण ते सिलेक्शन असं झालं, आज सिलेक्शन झालं, उद्या लुक टेस्ट आणि मग परत शूट स्टार्ट झालं तिसऱ्या दिवशी. इतक्या ते स्पीडीली झालं, कारण की त्यांचं आय डोंट नो झीचं काहीतरी ती स्लॉटची प्रोसेस होती. आय थिंक त्यांना सिरियल अर्ली आणायची वगैरे असं काहीतरी झालं होतं. पण खतरनाक प्रोसेस होती ती, मजा आली. म्हणजे माझ्यासाठी वेगळी प्रोसेस होती. क्या बात आहे. आता मगाशी आपण बोलताना असं तू म्हणालास की तू स्वतः एक दिग्दर्शक आहेस. तू झी टॉकीजसाठी फिल्म केली आहेस किंवा झी टॉकीजसाठी मी ॲज अन ॲक्टर फिल्म केली. ॲज अन विषय हाड नावाचा जो सिनेमा होता तो मी डायरेक्ट केला होता. वा वा, क्या बात. सो जेव्हा तू स्वतः दिग्दर्शक आहेस आणि ॲक्टर आहेस, फिल्मकडे तुझा जास्त कल आहे किंवा थिएटरकडे कदाचित तुझा जास्त कल आहे, मग मालिका करावं असं का वाटावं किंवा त्याचं कारण काय? माझा फिल्मकडं कल असा म्हणण्यापेक्षा मी खरं सांगू का, ॲज अन मी स्वतःला नेहमी जर मला कोणी विचारलं तू काय असतं, मी सांगेन मी स्टोरी टेलर. त्याच्या आधी माझं पहिलं प्रेम ॲक्टर आहे, त्याच्या थ्रू मी स्टोरीज सांगतो. पण त्याच्यानंतर माझं खरं जे काही आहे ते रायटिंग आहे, डायरेक्शन आहे, प्रोडक्शन आहे, हे माझं प्रेम. कारण की या पूर्ण क्षेत्रावर माझं प्रेम आहे. त्यामुळे मी सिरियलकडं वळलो असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हे क्षेत्र माझ्यासाठी अननोन होतं. अरे मला हे असं होतं की हे मला करून बघायचं आहे, अरे काय आहे. कारण की जसं मी मगाशी म्हणलो तसं की माझ्या घरातले स्वतः हे बघतात, खेड्यातले सगळे कोल्हापुरातले माझे जे काही रिलेटिव्ह आहेत त्यांचं असं होतं की अरे तू केव्हा येणार आहेस, तू कधी येणार आहेस, आम्ही कधीपासून दुसऱ्याच बघायचं, तुला का बघत नाही आम्ही. सो त्या माझ्यासाठी असं बॅकअप द माइंड नेहमी असायचं, अरे यार लोक सिरियलला लई इम्पॉर्टन्स देतात, अरे सिरियलला लई इम्पॉर्टन्स देतात यार. मग त्यामुळे माझं असं होतं की माझा कधी अवेअरनेस तिकडे नाही गेला की यार मला आता ना सिरियल करायची, असं नाही झालं ते. पण आता येतं समोरून आणि ती माझ्यासाठी क्युरियासिटी होतीच बॅकअप द माइंड, तो वाय नॉट, का नाही करायचं. सो ते मी केलं. अशी पद्धतीची ते गोष्ट होती. क्या बात आहे. आता तू म्हणालास तू कोल्हापूरचा आहेस आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सिरियलचे चाहते आहेत. रोज संध्याकाळी त्या वेळेला बसून मालिका पाहिली जाते आणि मालिका करणं म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचणं. ट्रू. कलाकार जेव्हा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचतो तेव्हा त्याचं एक वलय त्या घरामध्ये तयार होतं आणि त्याच्यानंतर त्या कलाकाराकडून
त्या सामान्य प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढत जातात. ट्रू ट्रू. आता काय, आता काय, आता पुढे काय? हो किंवा त्याही मालिकेमध्ये जेव्हा तुम्ही काम करत जाता, पुढे तुमचं कॅरेक्टर रंगत जातं, तेव्हा सुद्धा त्यांच्या अपेक्षा वाढत जातात आणि मग ते रिॲक्ट होत जातात. ट्रू. आता पूर्वी असं होतं की मालिका आणि प्रेक्षक यांच्यामध्ये तसा खूप अंतर होतं तसं बघायला गेलं. परंतु आता सोशल मीडियाने ते भरून काढलंय. सगळीकडेच. हो हो त्यामुळे होतं काय की तुमचं एपिसोड बाहेर आला की बघितल्यानंतर लगेच प्रेक्षक रिॲक्ट होतात. हो हो So हे इतकं फास्ट झालेलं आहे सगळं. आत्ता ह्या प्रोमोज जेव्हा ऑन एअर आले, आता मालिका 19 तारखेपासून येईल. सो तू किती या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहेस? म्हणजे तुला मालिका तर करायची, सोबत तुला तुझ्या प्रेक्षकांशी सुद्धा नाव जोडून हो ठेवायचे, हो त्यांच्या सुद्धा रिॲक्शन्सला तुला रिॲक्ट व्हायचं. ट्रू ट्रू. ह्या सगळ्या गोष्टीसाठी तू किती तयार आहेस? मी खरं सांगू का, सोशल मीडिया किती मी तयार आहे ह्याच्या म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की मला ना ती प्रोसेस ॲब्सॉर्ब करायला थोडासा वेळ जातो आहे, बिईंग फ्रँक विथ यू. कारण की सोशल मीडियामध्ये इट्स अ टाईम कन्झ्युमिंग. तुम्हाला ना त्याच्यामध्ये थोडासा वेळ इन्व्हेस्ट करावा लागतो. पण ती चांगली गोष्ट आहे, मी वाईट चांगलं काहीच नाही म्हणत आहे. पण माझं असं ते हे झालं की माझ्यासाठी ती अशी गोष्ट चांगली आहे की तुम्ही ना सिरियलमध्ये एक तर घराघरापर्यंत पोचता. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष तुमच्यावर असतं की तुम्ही काय करता, काय नाही करता. देन त्यांच्या निगेटिव्ह कॉमेंट्स असतील किंवा पॉझिटिव्ह कॉमेंट तुम्हाला नेहमीच रूप देतात की अरे चला आता काम करायचं. निगेटिव्ह कॉमेंट तुम्ही थोडंसं डिमोटिवेट होऊ शकता. पण ते न होता मला कुठेतरी बॅलन्स साधायचं आहे. मला वाटतं ना समाधान जो शब्द आहे ना की तुम्ही समाधान आहात, की तुम्ही ना दुःखी आहात ना खूप जास्ती हे आहात. सो तशा पद्धतीचं सोशल मीडिया माझ्याकडनं हँडल केलं जावं असं मला वाटतं. कारण सोशल मीडियाचा ना कधी कधी निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतो तुमच्यावर. की कोणतरी तुम्हाला म्हटलं अरे काय ॲक्टिंग करते, याला ॲक्टिंग नाही जमते, अरे काय दिसते. तर ते असं होतं अरे यार मी नाही ॲक्टिंग करत आहे का, की नाही मी दिसत आहे का. सो ते निगेटिव्ह न होता मला असं वाटतं त्याकडे बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. ते मी शिकेन मला असं वाटतं, रादर दॅन त्याचा फक्त तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे आणि मग त्यात मी खूप मला असं वाटतं की तो लोकांपर्यंत पोहोचण्याचा तो एक चांगला हे आहे, माध्यम आहे. असंच पद्धतीने मला ते बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. तुझ्या निवड प्रक्रियेविषयी तू सांगितलंस, परंतु ना अनेकदा असं होतं मालिकांच्या बाबतीत, म्हणजे आता मी थर्ड पर्स्पेक्टिव्हमधून अनेकदा मीडिया पाहत असतं या सगळ्या इंडस्ट्रीकडे किंवा पर्टिक्युलर टेलिव्हिजन इंडस्ट्री संदर्भात आपण बोलतो म्हणून, की ह्याचं कास्टिंग प्रोसेस जी असते ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने पाहिली जाते. फॉलोअर्स थ्रू फॉलोवर्स थ्रू तर आहेच आहे, तो एक आता भाग आलाय, परंतु मला त्याच्यापेक्षा वेगळं असं की अनेकदा मालिकांसाठी ॲक्टर शोधला नाही जातं, कॅरेक्टर शोधलं जातं. करेक्ट. अनेकदा असं म्हटलं जातं. ट्रू ट्रू. हे कितपत खरं आणि तुझ्या बाबतीत काय झालेलं आहे? नाही माझ्या बाबतीत काय झालंय म्हणजे मी ते मगाशी सांगितलं तसं की जरा तो म्हणजे आता ते खरं खोटं हे करावं लागेल. खरं सांगायचं झालं तर ते फॉलोअर्स किती आहेत ह्याच्यावरनं काही लोकांचं काही ठिकाणी कास्टिंग चालू झालेलं हो आहे. हो सिरियलचं हो. होत नाही मला माहीत नाही आहे. सिरियल नाही होत आहे कारण माझे होतो तर होतो. नाहीच आहेत फॉलोअर्स. खरं सांगायचं झालं तर जिचे मी आभार मानतो, सॉलचे पण मी आभार मानतो. हां. पण कारण की हा तुमचा क्रायटेरिया नाही असू शकत ना. ॲक्टिंग हा क्रायटेरिया असला पाहिजे खरं सांगायचं झालं तर. ते कॅरेक्टर किती त्याच्या बाबतीत जातं असं असलं पाहिजे. मला असं वाटतं माझ्या कास्टिंग प्रोसेसमध्ये हे झालं आहे अकॉर्डिंग टू मी. म्हणजे मला असं वाटतंय, तर खरी त्यांच्याकडनंच तुम्हाला याचा आन्सर मिळेल. मला असं वाटतं की त्या कॅरेक्टरचा एक कोल्हापुरी बोलण्याचा एक त्याचा एक लहेजा आहे त्या कॅरेक्टरचा, जो माझ्यामध्ये बाय नॅचरल आहे. कारण की मी कोल्हापूरमध्येच माझं शिक्षण तिथपर्यंतच झालं माझं. त्यामुळे तिकडचं ती माझी लँग्वेज हल्लीच नाही. सो तिथं एक माझ्याकडनं तो एक त्यांच्याकडनं प्लस पण असण्याची शक्यता आहे. आणि प्लस तो एक इनोसन्स दिसणं किंवा त्याच्या कॅरेक्टरमध्ये ते एक असणं, तो एक कुठंतरी माझ्या ऑडिशन्समधून त्यांना दिसला असणार आहे. कारण की ज्यांच्यावर मी आधी काम केलं त्यांनीच ते त्यांना सांगितलं होतं. सो त्यांच्यावर पण ते तसेच मी कॅरेक्टर्स इवन विशाळ आणि पक्क्या पिंकीमध्ये पण तो एक एक्झॅक्ट हो. पक्क्या पिंकीमध्ये पक्क्या थोडासा एक्स्ट्रोवर्ट होता, पण एक इनोसन्स त्याच्यामध्ये होता. तो इनोसन्स ना रांगडा इनोसन्स आहे ना रांगडा इनोसन्स. कोल्हापूरचा. येस येस रांगडा कोल्हापूरची माणसं, कोल्हापूरची काय सगळ्याच महाराष्ट्रातली माणसं तशी इनोसंटच असतात. पण कोल्हापूरची जी पोरं आहेत ना की जी आत्म करतात सगळं, ते मापून करत नाहीत. तसं ते कॅरेक्टर आहे की असं असं झालं ना तसं करतो म्हणजे तसं होईल, म्हणजे असं झालं कॅल्क्युलेटेड नाही. कॅल्क्युलेटेड ना मनापासून नाही. प्रेम करतात तर प्रेम करतात. श्रावणी मॅडमविषयी पण तो जेन्युअनली त्यांना काळजी वाटते की नाही श्रावणी मॅडमचं यार चांगलं झालं पाहिजे. मग त्यासाठी तो भले तो काहीतरी कॅरेक्टर असं क्लुप्त्या लढवत असेल, पण आतनं त्याच्या प्रेमच आहे. आता साहेब जे काय आमचं कॅरेक्टर आहे साहेबांचं जे शिक्षणमध्ये, ते वाईट वागतायत ते मुलीबरोबर त्याला माहिती आहे, पण त्याचं पण काहीतरी कारण असू शकतं. ठीक आहे ना, वाट बघतात. नाहीतर मी म्हणलं शकलो असतं ना एखादा, अरे काय रे तुम्ही असं करायला साहेब बरोबर नाही नाही ना, ठीक आहे सर तुमचं बरोबर. तर ते तसं पद्धतीचं कारण इनोसंट आहे तो. साहेबांना म्हणून साहेब ठीक आहे साहेबांचं पण असं
सो तो इनोसन्स त्या कॅरेक्टरमध्ये होता, जो मे बी माझ्या चेहऱ्यामध्ये, माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांना सापडला असेल, मे बी दॅट्स वाय दे चोज मी. नाही नाही, हे खरंच आहे, तुझा चेहरा इनोसंटच आहे हां, डेफिनेटली. करेक्ट करेक्ट. आता आपला कोल्हापूरचा विषय निघालाय म्हणून तू कोल्हापूरचा आहेस, तिकडे तुझं जवळपास सगळं शिक्षण झालेलं आहे. कोल्हापूरचा काही किस्सा असेल, एखादा अनुभव असेल असा गंमतशीर वगैरे असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल, कारण त्या भाषेत आणि त्या पद्धतीत असं. कोल्हापूरचा किस्सा, कोल्हापूरच्या शूटिंगचा किस्सा सांगतो. म्हणजे मला तो सांगायचा नव्हता ॲक्च्युली, मला घरातल्यांनी सांगितलं सांगू नकोस तो किस्सा सुनाय, बरं. पण मी सांगतो तो किस्सा तुम्हाला. काय आहे ना, मी इंजिनिअरिंग केले आय टीमधनं, मी KIT मध्ये सगळे ऍक्टर इंजिनियर इंजिनिअरिंग ॲक्च्युली इंजिनिअरिंग ह्याच्यासाठी असते असं मला वाटते की इंजिनिअरिंगमध्येच तुम्हाला कळते की हे करायचं नाही. इंजिनिअरिंगच्या आधी कळत नाही तुम्हाला हे करायचं नाही. इंजिनिअरिंगमध्ये केल्यानंतर कळते की हे करायचं नाही, हे माझं नाही. आणि मग तुम्ही जास्ती तुमच्या पॅशनविषयी हे होतं या नाही भाई मला तेच करायचं आहे. सो खरं सांगायचं झालं तर की नाही, मी कोल्हापूरात इंजिनिअरिंग करत होतो. मला अजून आठवतं एक किस्सा घडलेला. म्हणजे माझं प्रेम आहे कॉलेजविषयी, असं काही नाही मी कॉलेजचं काहीतरी हे करतो KIT आय लव्ह यू तसं काही नाही आहे. पण KITचं मज्जा काय झाली, मी लास्ट इयरला होतो आणि मला ना डान्स बिन्स करायची आवड होती. स्टेजवर जायचं आणि ते नाचायचं पोरांना. Gathering आणि मी थोडासा लिडरशिप माझ्याकडे ऑलरेडी होती. मग काय झालं माझं ना, एका इलेक्शनमध्ये, इलेक्शन म्हणजे ॲक्च्युली तिथं आमच्या इथं कसं होतं, इंटरव्ह्यू होते. मग त्या इलेक्शनमध्ये माझं ना ते झालं नव्हती गोष्ट आणि मला डान्स करायचा होता. आणि एका ना डिपार्टमेंटचे ना 60 काहीतरी 50-60 गाणी, त्यांच्यापैकी ना 20-25 त्यांचीच गाणी होती डान्स. आणि ते सरांनी त्यांच्या सिलेक्शन कमिटी त्यांचे सर होते. मग आपल्याला ते जागलं की असं कसं माझा डान्स सिलेक्ट झाला. मी म्हणजे असं झालो की अरे यार माझं लास्ट इयर आहे, मला नाचायचं आहे, मला लोकांना दाखवायचं आहे, असं ते असतं ना आपलं थोडंसं पॅशन. मी गेलो सरांकडे आणि थोड्याशा आवेशात सरांना काहीतरी बोललो. मी म्हणलं सर बरोबर नाही हे तुम्ही जे काय करायला आहे. जरासं एक टोन माझी थोडीशी चुकीची गेली. आता सरांनी काय केलं, सर कमिटीमध्ये गेले, त्यांच्या डिपार्टमेंटची कमिटी असेल त्या कमिटीमध्ये गेल्यानंतर सरांनी कमिटीमध्ये जाऊन सांगितले की असं असं ते पोरग आहे आणि ते असं असं झाले आणि हे झाले. आणि आली की मग सगळीजण पोरं की अरे चिडाचिडी ह्या तेव्हा. मग सर म्हणले तुला जर प्रॉब्लेम असेल जाऊन यांना सांग, म्हणले मेन यांना सांग, डीनना जाऊन सांग. मी डीनपर्यंत गेलो. डीनला सांगितलं सर मग डान्स सिलेक्ट झाला, मी डीनपर्यंत गेलो. म्हणजे तो सगळे बसलेले डीन सगळे बसले. मी जरा म्हणलो की सर म्हणलो मला तुम्ही डान्स सिलेक्ट केलेला नाही, तुम्ही माझं चुकीचं आहे म्हणलं, हे जे काय झालेलं नाही, तर माझा डान्स तुम्ही बघा, असं तसं मी रिक्वेस्ट करायला लागलोय. तर तिथं मला अजून क्लिअरली आठवते भाई, तिथं ना 8-10 जण होते. त्यांनी मला समजावून काय सांगितलं माहिती आहे काय, तुला ॲक्टर व्हायचं आहे काय, तुला काय डान्सर व्हायचं आहे काय, अरे तुला इंजिनियर व्हायचं आहे ना, कशाला असं करायला आहेस तू, असं मला सांगितलेलं. कट टू काही वर्षानंतर मी KIT मध्ये पहिलं शूट माझं KIT मध्ये झालं ॲज अन ॲक्टर, त्याच कॉलेजमध्ये, त्याच डिपार्टमेंट. व्हिडिओ टाकलाय मी, नेती नव्हतं. आय लव्ह KIT. बट तिथं ना ती गोष्ट मला आठवते की तिथं माझी व्हॅनिटी लागलेली KIT मध्ये. आता मी व्हिडिओ टाकलाय तो, ती व्हॅनिटी लागली, तिथं शुभंकर नाव लिहिलं आणि तो मी ब्लॉग पण तयार केला. म्हणजे बाई असं झालेलं, मी इथं मला इथं सांगितलं तू ॲक्टर व्हायचं, तुला कशाला, तू इंजिनियर तर व्हायचं आहे तुला. ती एनर्जी असेल भाई. माझं शूट कोल्हापूर हो, ते पण KIT बेस्ट. मला वाटतं की आता ही मालिका त्या डीन पर्यंत त्याच्या घरात पोहोचेल आणि तो घरात बसून बघेल. काय होतं ना, बघा त्यांची, आता त्यांना मी चूक म्हणणार नाही, त्यांची वेगळी फिलॉसॉफी असेल, मुलांनी कशाला डिस्ट्रॅक्ट व्हावं या गोष्टींपासून. आय लव्ह माय कॉलेज, माझ्याप्रमाणे माझं प्रेम आहे, पण असा किस्सा झालेला कॉलेजमध्ये, मज्जा आहे. येस. बॅक टू शुभ श्रावणी. येस. शुभ श्रावणीच्या निमित्ताने अनेक गोष्टी एक्सप्लोर होत असतील. म्हणजे लोकेश गुप्तेंसारखे इतके प्रगल्भ अभिनेते, आसावरी मॅम असतील, वल्लरी असेल, वल्लरीने आता मालिका केलेली आहे, बरीच सिरियल केलेले आहेत त्यांनी. या सगळ्यांसोबतचा अनुभव कसा आहे कामाचा आणि कशा पद्धतींची तुझी केमिस्ट्री जमते? लोकेश सर आहेत, आसावरी मॅडम आहेत, ह्यांचं जी काही लिगसी आहे ते बॅगेज कॅरी नाही करत आहेत. खरं सांगायचं झालं तर ते 100% अशा वेवनी येतात, कारण त्यांनी थिएटर केलं आहे. सो मला वाटतं ते अशाच सीन येतात की एकत्र येऊन काम करायचं आहे. मला काही ठिकाणी माझ्या सुद्धा ते मला सांगतात अरे मी इथे ही लुक दे किंवा हा लुक दे, मग मी तिकडे लुक देईन. सो हे जे काही आहे ना, हे थोडंसं ना काइंड ऑफ कोलिग आणि सहकारीवालं ते काम आहे. सो मला वाटतं सगळेच जण चांगले, वल्लरी असू दे, बाकीचे सगळे आर्टिस्ट असू दे, मज्जा आहे सगळ्यांबरोबर काम करताना. वा, क्या बात. शुभ श्रावणीच्या निमित्ताने आता जे काही प्रोमोज वगैरे सगळे बाहेर पडले, त्याच्यानंतर एखादी अशी कुठली रिॲक्शन आली जी तू जपून ठेवलीस किंवा तुला ती आवडलेली आहे स्पेशली? मला ना एक असं छान काय वाटलं माहिती आहे का, की एकाने कॉमेंट अशी लिहिली की हा महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे आणि हा सुपरस्टार झाला पाहिजे. मी म्हणलं भाई, ही कॉमेंट मला भारी वाटली. चला ठीक आहे, लोकांना आवडतं की बाबा
हा महाराष्ट्राचा असा चेहरा आहे की हा सुपरस्टार झाला पाहिजे. म्हणलं चला ठीक आहे, थँक्यू सो मच. त्यांना काहीतरी दिसलं असेल मी त्यात. तुला सांगू, जेव्हा मी आलो आतमध्ये, मी तुझं पोस्टर पाहिलं होतं, PR कडून काही ग्लिम्स आले होते वगैरे. आता तेव्हा दिसताना थोडंसं स्क्रीन आफ्टर ऑल आणि रिअल आपण पाहतो तेव्हा मी जेव्हा तुला पाहिलं, अरे हां, येस, हे चेहरे का नाही आहेत मालिकांमध्ये. थँक्यू मलाही झालं तसं. Thank you, डेफिनेटली thank you so म्हणजे टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. व्हेरी नाईस. जाता जाता कोल्हापूर या ढंगामध्ये, तुझ्या कोल्हापुरी ढंगामध्ये तुझं प्रेक्षकांना आवाहन केलंस या मालिकेसाठी, तर सांग. तर शुभंकरकडनं तुम्हाला सगळ्यांना पहिली तर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि मी तिळगुळ देतो, तुम्ही चिक्की वगैरे द्या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आमची सिरियल यायला लागली आहे 19 तारखेपासून संध्याकाळी 7 वाजता. तुम्ही मला आधीपासून प्रेम करताय, तुमचे आशीर्वाद तर आहेतच, पण आता सिरियल मी घेऊन आलो आहे. मोठे मोठे कलाकार आहेत. आता संध्याकाळी 7 वाजता TV ऑन करायला लागतो आहे, घरातल्यांबरोबर बसायला लागते आणि सिरियल बघायला लागते आहे. शुभ श्रावणी भन्नाट सिरियल आहे, तुम्हाला लय मजा येईल, बघाच तुम्ही. क्या बात आहे. सुमित, खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी, या मालिकेसाठी. आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत मनमोकळपणाने गप्पा मारल्या. थँक्यू सो मच, थँक्यू सो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.